नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात अकलूज येथे दुःखद घटना घडली. नीरा नदीत आंघोळ करत असताना आकाश उर्फ गोविंद नामदेव फोके हा 20 वर्षीय तरुण पाण्यात बेपत्ता झालाय. आकाश फोके हा 20 वर्षीय तरुण आपल्या आजी प्रयागा प्रभाकर खराबे यांच्यासोबत देहूपासून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील रथामागील 12 क्रमांकाच्या हातगावकर दिंडीमध्ये सहभागी झाला होता. अंबड तालुक्यातील अनेक वारकरी या दिंडीत सहभागी आहेत. सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करत असताना अकलूज जवळ नीरा नदीच्या घाटावर आंघोळीसाठी थांबले होते. या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शी यानं सांगितलं की मी आंघोळ करून काठावर उभा होतो. तेवढ्यात पाण्यात एक मुलगा बुडत असल्याचं लक्षात आलं. मी तात्काळ पाण्यात उडी मारली. त्याच्या हाताला पकडलं, पण नदीच्या प्रवाहामुळे मीही बुडू लागलो आणि तो माझ्या हातून सुटून गेला. माझे नाव राहुल अशोक ठोंबरे. माझं पथक मी होमगार्ड मध्ये कार्यरत आहे. माझं पथक बारामती, माझा सनद नंबर 3255 आहे. मी आंघोळ करून कपडे धुत असताना लेडीजचा ओरडण्याचा आवाज आला. मला म्हणले पोरग बुडायला लागले. मग मी कपडे तसे टाकून दिले. क्षणाचा नाही विचार न करता आलो पळत. उडी मारल्यानंतर त्याच्या हाताला पकडून मी ओढत होतो त्याला, पण पाण्याच्या प्रवाहाबरोबर तो सटकला गेला. परत मी त्याच्या पाठीमागे गेलो, त्याच्या कमरेला धरून पुन्हा प्रयत्न केला 2 वेळा पुढे ढकलण्याचा, पण स्पीडमुळे मी बुडून खाली गेलो आणि तो स्पीडच्या दुसऱ्या विरुद्ध दिशेने गेला. आणि मी पुढे असं मला पण वाटलं की माझं पण काय गॅरंटी नाही. असं पाण्याचा प्रवाह खूप जास्त होता. काय म्हणजे हेच अंदाज लावू शकत नाही. ही घटना घडली तेव्हा संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातील सराटी येथे मुक्कामी होता. आकाशचे वडील नामदेव फोके हे शेतकरी आहेत. स्थानिक प्रशासन, पोलीस व बचाव पथकाने शोधकार्य सुरू केलंय, परंतु परिसरात एकच खळबळ उडाली. पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांमध्येही या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जातीये. तरुण आकाश फोके यांच्या आजीनं नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. आजी, सकाळी नेमकं काय घडलं? तुम्ही इथे आल्यानंतर तुम्ही आणि तुमचा मुलगा नदीकाठी काय करत होता? काठीला गेला ना, ते डायरेक्टच गेला, असा सरळ गेला. असा कपडे काढले, चाललं मला मी आंघोळ करतो, मग तुम्ही करा असंच म्हणला. पोहता वगैरे येत होता? नव्हतं येत. कितवी वारी होती तुमची? आता मी दुसरी वारी आहे. म्हणजे पहिल्यांदा आज 2 वर्ष झाली त्याला वारी केली मी. आता पुन्हा गोविंदची पहिली होती? दुसरी? पहिलीच होती त्याची. पहिल्याच आला होता. तुमचं आणि गोविंदचं नातं काय नेमकं? लेकीच पोरग आहे, झिरपीचं. सकाळी 6 वाजता ही घटना घडल्यानंतर आता त्याचा शोध घेतला जातोय. सकाळी कोण मदतीला धावलं का तिथे? धावला एक माणूस होता, कोण पळत गेलं तर ते दिसलं अजून हातातून. त्यांनी वर हाता गेलं, तुला काय दिसलाच नाही. गेलं कोण गेलं बघायला गेले. मी तर गेलं ते भावऱ्यामध्ये हात असं होता. इतके बोट दिसली तशी नुसती. सांगू मग काय पाहिजेच नाही. तिकडे जा घेऊ तिकडे बोला. स्थानिक प्रशासन, पोलीस व बचाव पथकाने शोधकार्य सुरू केले असून परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेबाबत पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली पाहूयात. एक 14 वर्षाचा मुलगा गोविंद कल्याण फोके हा त्याच्या आजी परेगा खराबे यांच्यासोबत वारीला आलेला. त्याचे वय 15 वर्ष, राहणार जिरपी, तालुका अंबड, जिल्हा जालना. हा इथं आंघोळ करायला सकाळी आलेला असता. पहिल्या मोरीत बोहऱ्यामध्ये सापडला. त्याला आमचे होमगार्ड राहुल ठोंबरे, राहणार मोरगाव, बारामती यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, पण बोहऱ्यात जास्त पाणी असल्यामुळे त्याला हे होमगार्ड बाहेर फेकले गेले आणि तो आतमध्ये आहे. तर त्याला नगरपालिकेचे स्थानिक कर्मचारी आणि NDRPची टीम वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.